घरांच्या संदर्भात अशी ही बैठक महानगरपालिकेच्या परवा रात्रीच्या वेळी त्या सफाई कामगारांची बिल्डिंग अनेक वर्षापासून धोकादायक असल्यामुळं अनेक वेळा तक्रारी केल्या, अनेक वेळा मिटिंग झाले आणि त्यांना पर्यायी कुठेतरी जागा द्यावं आणि त्यांना दुसरी तिथं बांधून द्यावं असं आपल्या या सफाई कामगारांच्या सगळ्या युनियनच्या मार्फत मागणी होती आणि अनेक वेळा बैठकाही झाल्या, पण होऊ बैठकाचं पुढं काहीच निरसन होऊ शकलं नाही. त्यामुळे परवा त्यातला काही भाग पडला रात्री आणि त्यामध्ये जवळपास 16 घरं बाधित झाले आणि एवढंच आहे की सुदैवानं कोणाला जीवितहानी झाली नाही, कोणाला दुखापत झाली नाही, पण आज त्यांना राहायला घरं नाहीत. त्या निमित्तानं आज ही बैठक लावली होती आणि ह्या ताबडतोब त्या 16 लोकांना राहण्याची व्यवस्था करावं आणि तिथल्या राहणारे जे 48 घरं आहेत ती घरं सगळे धोकादायक झाले असल्यामुळं त्यांचंही पर्यायी मार्ग त्यांना काढून आणि लवकरात लवकर तिथं महानगरपालिकेच्या वतीनं निर्णय घ्यावं शासनाबरोबर आणि त्यांचं आश्वासन राष्ट्रीय ह्याच्यापासून त्यांचं मुख्यमंत्री साहेबांशी त्यांचा अनेक वेळा तिथंही चर्चा चालू आहे आणि सफाई कामगारांना आपले स्वतःचे घरं असावं असा आपल्या शासनाचा निर्णय आहे, केंद्र शासनाचा निर्णय आहे. त्याप्रमाणे तेही मागणी त्यांच्यासमोर ठेवलेली आहे. मला आज आयुक्त साहेबांनी त्यांना तात्पुरत्या राहण्यासाठी भाड्याने जागा बघा म्हणले आणि त्याचं भाडं पगारीतनं आपल्याला त्यांनी देऊ म्हणले आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवकरात लवकर त्या जागेच्या संदर्भात यांना प्रस्ताव दुसरं तुम्हाला जसं सोयीस्कर होईल त्याप्रमाणे प्रस्ताव ठेवा, त्या संदर्भात चर्चा करून आपण पुढचा निर्णय घेऊ सांगितलं. तिथं पत्र्याचं शेड मारलं होतं, पत्र्याचं शेड तिथं राहण्याच्या राहू योग्य नाही आणि त्यामुळं तिथं राहू शकले नाही, त्यामुळे ते तसंच राहिलं. पण आताही त्यांचं आयुष्याचं म्हणणं की तुम्ही कुठं भाड्याची बघा आणि त्यांना जवळपास 4,000 साडेचार हजार रुपये त्यांना जे भाडे मिळतं ते ताबडतोब तुम्हाला महिन्याला देईल.